श्री स्वामी समर्थ. कुलदेवी म्हणजे काय? कुलदेवी म्हणजे आपल्या कुलाची, आपल्या वंशाची पिढ्यानपिढ्या पूजली जाणारी देवी. कुल म्हणजे आपला वंश, आपली परंपरा, आपली देवी म्हणजे देवी शक्ती. म्हणजेच कुलदेवी ही आपल्या संपूर्ण कुटुंबाची रक्षण करती आई असते. पूर्वीच्या काळात आपल्या पूर्वजांनी एखाद्या देवीची उपासना सुरू केली. त्या देवीने त्यांना संकटातून वाचवले, संरक्षण दिले, म्हणून त्या देवीला आपल्या कुलाची देवी मानले गेले. मग पिढ्याच्या पिढ्यांनीही तिची पूजा चालू केली. अशा प्रकारे जी देवी पिढ्यानपिढ्या पूजली जाते तीच आपली कुलदेवी. पूजा अर्चना करत आले तीच आपली कुलदेवी. कुलदेवी ही फक्त देवघरातील आपला फक्त फोटो नाही, तर ती आपल्या घराची आध्यात्मिक शक्ती मानली जाते. लग्न, मुंज, नामकरण, नवीन घर, नवीन काम सुरू करताना सर्वात आधी कुलदेवीचं दर्शन घेतले जाते. कारण असे मानले जाते की तिची परवानगी आणि आशीर्वाद मिळाल्याशिवाय आपण केलेले कार्य पूर्ण होत नाही. काही कुटुंबाची कुलदेवी तुळजाभवानी असते, काहींची रेणुका माता, काहींची महाकाली, तर काहींची अंबाबाई असते. प्रत्येक कुलाची देवी वेगळी असू शकते, पण भावना एकच असते, ही आमच्या घराची आई आहे. कुलदेवी हे एक मूळ मंदिर असते, जे बहुतेक आपल्या मूळ गावात किंवा एखाद्या ठिकाणी असते. वर्षातून एकदा तरी तिथे जाऊन दर्शन घेणे खूप शुभ मानले जाते. साडी चोळी अर्पण करणे, ओटी भरणे, नवस फेडणे या गोष्टी केल्या जातात. पौर्णिमेला, अमावस्याला तिचे दर्शन घेतले तर खूप उत्तम. नवरात्रमध्ये कुलदेवी रागवते का, तर असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर देवी आईच असते, पण परंपरा पूर्णपणे सोडली, तिचे स्मरण केले नाही, चुकीचे आचरण केले तर जीवनात अडथळे येतात असे म्हणतात. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी तिची पूजा, नामस्मरण आणि तिची कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्वाचे असते. कुलदेवी म्हणजे भीती नाही, तर संरक्षण. ती आपल्या कुटुंबावर कवचासारखी असते. तिच्या कृपेने घरात सुख, शांती, ऐश्वर्य, एकोप्याची भावना राहते असे मानले जाते. सर्वात आधी म्हणून आपल्या कुलदेवीची पूजा करणे खूप आवश्यक असते. आपण कोणतेही व्रत, सेवा करत असेल, पण त्याआधी आपण कुलदेवीचे जेव्हा स्मरण करतो, तिची आधी पूजा करतो, तेव्हाच आपली पूजा पूर्णपणे फलित होते. जर तुमची कुलदेवी महाकाली असेल तर तिची सेवा कशी करावी हे खूप अवघड नाही, पण श्रद्धा आणि नियम पाळणे खूप महत्वाचे आहे. ही सेवा शांतपणे, स्वच्छ मनाने, आपण विश्वासाने करायची असते. महाकालीचा मंगळवार दिवस असतो. त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ होऊन महाकाली मातेचा फोटो, मूर्ती, टाक असेल ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. अभिषेक घालावा टाकला, मूर्तीला. त्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून, महाकालीला विशेष करून तेलाचा दिवा खूप प्रिय आहे असे म्हटले जाते. दिवा लावताना मनात म्हणायचं, आई, प्रार्थना करावी की आई माझ्या घरावर तुझे रक्षण असू दे. त्यानंतर अगरबत्ती लावावी आणि महाकालीला लाल फूल अर्पण करावे. जास्वंद असेल तर उत्तम, फुले जे असेल ते आपण अर्पण करावी आणि साखर, गूळ, खोबरे, खीर किंवा साधा गोड नैवेद्य, फल कोणतेही ठेवून प्रसाद त्यांना दाखवावा. जे आपल्या घरात सहज आहे ते प्रेमाने अर्पण केले तर नक्कीच ते स्वीकारते. त्यानंतर शांत बसून महाकाली मंत्र आहे, ओम क्री कालिकाय नमः. ओम क्री कालिकाय नमः हा मंत्र किमान 108 वेळा म्हणावा. वेळ खूप कमी असेल तर 21 वेळा. आपलं मन शांत करत पर्यंत हा मंत्र मनामध्ये चालू ठेवावा. मंत्र म्हणताना तिच्या चरणी आपले सगळं दुःख, भीती आणि चिंता सोपवाव्या. मंगळवार हा महाकालीचा दिवस आहे. त्या दिवशी शक्य असेल तर उपवास, साधा सात्विक आहार घ्यावा, जसं की साबुदाणा खिचडी अशा फलाहार कोणताही करून आपण उपवास ठेवावा. संध्याकाळी पुन्हा एकदा दिवा लावून आरती करून उपवास सोडावा. अमावास्येला विशेष करून तिची सेवा करावी. त्या दिवशी स्त्री सुक्तम, काळ्या तिळाचा दिवा लावावा, स्त्री सुक्तम म्हणावे, एक नारळ मातेच्या नावाने फोडून प्रसाद वाटावा. घरातील नकारात्मकता दूर व्हावी म्हणून तिच्या नावाने प्रार्थना करावी. नवरात्रात तिचे अधिक नामस्मरण करावे. एक दिवस तरी
तरी तिच्या नावाने उपवास करावा. महिन्यामध्ये अष्टमी येतात त्या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा तिच्या नावाचा. शक्य असेल तर साडी चोळी अर्पण करावी किंवा तिची महिन्यातून एकदा किंवा नवरात्रीला तरी ओटी भरावी. सेवा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. घरात आपण चिडचिड किंवा हे करून मनामध्ये चांगले आचरण ठेवून दुसऱ्याला त्रास न देता आपण पूजा करावी, तरच त्याचे फळ मिळते. रात्री झोपण्यापूर्वी जय महाकाली माता माझ्या घराचे रक्षण कर असे म्हणून झोपावे. तिचे नाव घेतल्याने मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. ही सेवा मोठ्या विधीपेक्षा मनापासून केलेली श्रद्धा ही महत्वाची असते. महाकाली म्हणजे भीती नव्हे, ती संरक्षण देणारी आई आहे आणि आई आपल्या बाळाचे नक्कीच रक्षण करते. तिची सेवा नियमित साध्या पद्धतीने केली तर ती आपल्या कुलाचे, घराचे आणि आपल्या मुलाचे नक्कीच रक्षण करते. जय महाकाली माता. ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा. आणि आता लवकरच चैत्र नवरात्राला सुरुवात होणार आहे, तर महाकालीची सेवा चैत्र नवरात्रामध्ये अगदी थाटामाटात केली जाते. त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येऊ. काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि एक लाईक करायला विसरू नका.